नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. आज पुन्हा एकदा पूर्ण क्लीन सेव्ह झालेली आहे, कारण आज आहे पुन्हा एकदा कार्यक्रम नमन आहे. ते म्हणजे दादर येथे. दादर येथे कुठे तर शिवाजी पार्क आहे आपलं, त्याच्या मागे एक BMC ग्राउंड आहे तिथे. म्हणजे शिवाजी पार्कच्या आजूबाजूच्या परिसरात आपला कार्यक्रम होते, त्यासाठी खूप एक मोठी गोष्ट आहे. आणि तिथे कोकण जत्रा भरलेली आहे. आता 19 तारीख आहे आजची, उद्यापर्यंत आहे, 20 तारखेपर्यंत आहे. सो त्या जत्रेच्या निमित्तानं आपला नमनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी जायचं आहे. आता निघतोय. आता वाजले दुपारचं 1, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोचायचं आहे. पण सगळी तयारी या सगळ्या गोष्टी आहेत. तो मुंबईसारख्या एका मोठ्या शहरामध्ये आणि यात्रेमध्ये माझ्या 2-3 वर्षापूर्वीच त्या यात्रेला गेलेलो, तेव्हा असंच म्हणता मनातल्या मनात म्हटलेलं सुद्धा की आपलासुद्धा कार्यक्रम होईल नाही तर जर बरं होईल. आणि तेच मनातली इच्छा यावर्षी पूर्ण झालेली आहे. ज्या गोष्टी मनात ठेवतो त्या गोष्टी आपोआप पूर्ण होतात. त्यासाठी वेळ लागतो पण त्या पूर्ण होतात. सो आज कार्यक्रम आहे आणि अजून धमाल मजा मस्ती आणि तिकडचा परिसर, तिथली यात्रा तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दाखवतो. आईला ब्लॉगर आला. ब्लॉगर बाई आडवी करायची. हाय गाईज, आज करतोय की नाही ब्लॉग तुझं चालू केलं नाही ब्लॉग तुझा? रत्नागिरीचा ब्लॉगर कोकणी बॉय रेयांश. बऱ्याच दिवसांनी भेटलोय फायनली. याला ओळखता का? आज तो वाघाचे कारस्थान करणारा माणूस. चल काय करूया, काय बोलतो निखिल? दिवसांनी निखिलची भेट झाली आणि निखिलचे पोस्ट बघत असतो आणि नाटक आणि जबरदस्त चाललंय. आज प्रयोग येतोच ना बघा. आज आहे ना, तर बघूया. चल काय रे, कसा आहेस? म्हणजे ते आत्ता आपण आलेलो आहोत खांदेश्वरला. इथे खास येण्याचं कारण नितीन दादा आपल्याला भेटतोच, पण नितीन दादाची वाईफ वहिनी आहे तिकडे. वहिनींनी स्टुडिओ आहे वहिनींचा इथं, नेल आर्ट आणि मेकअप ब्युटीचा स्टुडिओ आहे. आणि इथे बरेच असे क्लायंट येतात. बरेच दिवस की आमच्या स्टुडिओला आहे, व्हिजिट करून जा. नितीन दादाला बाहेरनं भेटतोच. घरी आलेलो एकदा. आणि गावीसुद्धा वहिनींचं सुद्धा गाव नरबे आहे रत्नागिरीचा. इथे येण्याचं खास कारण की आज व्लॉगच्या मार्फत तुम्हाला दाखवतो की वहिनी छान असं नेल आर्ट करतात आणि त्यांच्या मार्फत डिप्लोमा कोर्स आणि स्टुडंटना शिकवतात सुद्धा. बऱ्याच अशा मुली शिकल्यात सुद्धा. आता खास करून रत्नागिरी आणि कोकणकरांसाठी खास ऑफर आहे येत्या काही महिन्यात, म्हणजे मे महिन्यामध्ये नेल आर्टचा कोर्स 11 दिवसाचा डिप्लोमा कोर्स आहे. तो वहिनी आपल्या गावाला जाऊन तिकडच्या मुलींना शिकवणार आहेत. म्हणजे गावाकडच्या ज्यांना इंटरेस्ट असतो. आता काय होतंय की कोकणातल्या मुली मुंबईला येऊ शकत नाही, कारण त्यांच्यापर्यंत त्या काही सुविधा त्यांच्यापर्यंत पोचत नाही. मग त्याच्यासाठी वहिनी स्वतः गावी जाऊन त्यांना शिकवणार आहेत, त्यांची बॅच करणार आहेत. तर तुम्हाला इंटरेस्टेड असाल तुम्ही करण्यासाठी रत्नागिरीमध्ये, तर वहिनींना कॉल करा. त्यांचा नंबर देतोय, स्टुडिओचा नंबर देतोय. तर त्यांना कॉल करा, पुढील इन्क्वायरी करा. कसं कोर्स असतील, किती दिवसाचा कोर्स असेल, किती तारखेला चालू होईल, कुठल्या ठिकाणी असेल, तर नक्कीच वहिनींना संपर्क करा. दुसरं म्हणजे नवी मुंबईमध्ये कामोठे आणि ह्या आजूबाजूच्या परिसरात असाल तर इथे सुद्धा त्यांचा स्टुडिओ आहे. या स्टुडिओला व्हिजिट करा. इथे क्लायंटसुद्धा येतात, म्हणजे शिकण्यासाठी पण. आणि दुसरं म्हणजे क्लायंट कंटिन्यू असतात. बरं, आता स्टुडिओ वगैरे बघतोय, खूप सुंदर असं आहे. इकडे बाजूला बघताय नितीन दादांनी घेऊन आलंय खास करून. सो नक्कीच आपली वरती पण आहे. हो, अच्छा. तर वहिनी काय म्हणाला, कधी चालू केलात तुम्ही? हां, चालेल 7 ते 8 महिने झाले. 7 ते 8 महिने झाले ना. पण आपली माणसं अशी पुढे जातात, तिथं खूप भारी वाटतं. आणि मेन म्हणजे वहिनीने हा उपक्रम राबवलाय गावच्या मुलींना शिकवण्याचा. म्हणजे माझा तो प्लॅनिंग आहे की जो कोर्सला मला माहिती आहे की मी किती पैसे टाकलेत, तर माझा असं विचार होता की कमीत कमी मध्ये आपल्या इथे काहीतरी करता यावं, म्हणून हा प्लॅनिंग आहे. आणि तो सुद्धा पूर्ण डिप्लोमा आहे. त्याच्यामध्ये हे केल्यानंतर मला असं वाटत नाही की तुम्हाला दुसरं काही करायची गरज आहे. जरी ॲज अ नेल टेक्निशियन म्हणून जरी जॉबला गेलं, फ्रेशर म्हणून शिकल्यानंतर, थोडं प्रॅक्टिस केल्यानंतर, तरी सुद्धा एक सॅलरी पण खूप चांगला मिळतो. म्हणजे एक 10वी-12वी नंतर आपण विचार करतो की आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. ब्युटिशियन आहे, मेकअप आहे. मेकअप म्हटलं तरी इन्व्हेस्टमेंट भरपूर आली. आणि नेल्सचं असं आहे की ह्याच्यामध्ये खूप कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा एक स्वतःचा बिझनेस करता येतो, फ्रीलान्स म्हणून वर्क करता येतो. मग त्याच्यामुळे नेल्स खूप खूप चांगले आहे. कारण माझा लास्ट 5 इयर पासून मी नेल इंडस्ट्रीमध्ये, माझा सुद्धा स्वतःचा घरून स्टार्ट केलेला सेटअप आहे हा. ओके. आणि तिथून मी इथपर्यंत आणले आता.
नक्कीच मंडळी संपर्क करा आणि ज्याला ज्याला इंटरेस्ट असेल तर त्यांनी नक्की जॉईन व्हा. नितीन दादाच्या इथून निघालो आता थेट जातोय दादरला. 5 वाजता पोचायचं आहे. ऊन भरपूर आहे लय. शिवाजी पार्कच्या इथे आलो आपण. एवढा कोकण जत्रा लय पब्लिक असतो. आज संध्याकाळी भरपूर पब्लिक असेल. थँक्यू सो मच आम्हाला सोडल्याबद्दल. होय कोकू तिला घेऊन येते. आज थांबणार आहेस ना? राऊंड बघूया काय आहे का आणि आलोय कोकण जत्रेत. आता पब्लिक चालू आहे. आपला मित्र बाय घ्या जो टी शर्ट मॅन्युफॅक्चर करतो. त्याचा स्टॉल आहे इथे. स्टॉल नंबर किती आहे? 38. उद्याचाच दिवस आहे ना? उद्या लास्ट दिवस. बरेच असे टी शर्टचे मालवणी कोकणी पद्धतीचे टी शर्ट असतात आणि उत्तम आणि कोकणातले बरेच असे लोक घालतात सुद्धा. मालवणी चेडू परत कोकणी माणूस बरेच असे व्हायरल झालेले पण टी शर्ट्स आहेत. कोकणातले जत्रेत म्हणजे आता दादरला आणि ठाण्याला पण असतो. हो दादर ठाण्याला असतो आणि ऑनलाईन सुद्धा ऑनलाईन वेबसाईटवरती पण मिळतो. इंस्टाग्रामला बायग्या म्हणून आहे. आता त्याला खूप जण ओळखतात आणि क्रिएटर्स खूप जण घालतात सुद्धा. तर नक्की या इकडे विजिट करा. तर बॅनरवर फोटो आहे आपला. हा बघा धुंदला मराठा सह्याद्रीचा. नमो बाय बाय टाटा. ये पप्पांना घेऊन ये. चल बाय. हां हां चलो एंट्री मारूया. हळूहळू पब्लिक येईल बघा. आज बघ कसा ऑर्डर टाकतो. मी याला ब्लॅकआउट भेटेल ना? हा बॅकआउट. हाय काय बाकी आमचे गावाले भेटलेले आहेत. प्रिटी मून आणि मागे बघा असा हा टी शर्ट होता ना त्यासाठी आपल्याला दिलेला. खूप सुंदर टी शर्ट आहे. थँक्यू. आणि घ्यायचं असेल तर आहे बघा इथे तुम्हाला इंस्टाग्रामला पेज आहे प्रिटी मून. तर तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि इकडे यात्रा वगैरे असली की असतात. हो असतो. सो छान असे टी शर्ट असतात आणि मालवणी कोकणी स्टाईलचे आणि डिमांड काय असेल तसे पण तुम्ही बनवून देता ना? जर समजा तुम्हाला एक सिंगल पीस जरी हवा असेल प्रिंट करून तरी पण आम्ही देतो. इंस्टाग्रामला तुम्ही आम्हाला DM करू शकता. नक्की. या खेळामध्ये सांगतोय मी, या खेळामध्ये आपल्याला 2 आउट करायचे. त्यामुळे इथे पिरामिड लावून ज्या लवकर ज्या महिला दुकानाची पण थोडी इकडे आपलं तुझं दुकान आहे? कसला दुकान आहे? हे दाखवतो. खायला भेटेल. खायचं दुकान आहे का? हा केळकर उद्योजक. केळकर. ओके ओके केळकर उद्योजक. अच्छा इकडे काकी आहेत आपले सबस्क्रायबर आहेत. कसे वाटतात व्हिडिओ? मस्त छान असतात. मी पण पाहते तुमचे सगळेच पाहते व्हिडिओ. थँक्यू. उभारे मुखवास मुखवास आणि उभारे बॅग्स. अच्छा वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे. इकडे सुद्धा आपल्या लोणेरेचे आहेत. जवळचेच आहेत. 2 तासाचं अंतर आहे यांचं सुद्धा. बरं वाटतं आपलीच माणसं भेटतात इथे. कार्यक्रम आहे आता माझा इथे. हा तुमचा आहे? हो हो अच्छा. बघा नक्की इथून आता की इथून बघणार आहे. नक्की या इथं. तरी मी ओळखलं की तुम्हीच आहे म्हणून. अरे थँक्यू थँक्यू. थँक्यू. बाकी आई बाबा बहीण मस्त मस्त सगळे बरे. घराचं पण पाहिलं. छान घर घेतलंय. थँक्यू थँक्यू छान घेतलंय. थँक्यू. काय म्हणता? आमचा स्टॉल. कुठलं गाव? रत्नागिरी. रत्नागिरी. मी गोव्याची. अच्छा गावचंच प्रोडक्ट आहे बघा. तळलेले घरे मस्त. जॅकफ्रूट बर्फी. फेमस आलूवडी. हा, तेच. ओके फणसाचा साठासारखं म्हणजे ही जाड आहे. फेमस आलूवडी आहे. आपला पेज पण आहे का? हां मस्त म्हणजे रेडीमेड आहे की ती ह्याच्यात टाकायला? त्याच्यामध्ये रेडीमेड आहे. Ready to eat आहे. ओके म्हणजे काही करायची गरज नाही. पॅकेट फोडायचं आणि खायची बस.
ओके. दापोलीकर भेटलेले आहेत, त्यांचा पण इथे स्टॉल आहे. गावतळ्यातले ना? हो, गावतळ्यातले. ते बघा इथे कोकण बाजार, कोकण यात्रा आहे, त्याच्यामध्ये गावकऱ्यांची अशी ओळख होते ना. आणि त्यांचे स्टॉल सगळीकडे स्टॉल असतात तुमचे? आमचं इथे आहे स्टॉल आणि असं आम्ही शिवाजी पार्कला लावतो. ओके ओके. गेट नंबर 5च्या इथे आम्ही आमचं स्टॉल लावतो, रोज असतं. अच्छा अच्छा. पण असं कसं ओळख झाली ना, म्हणजे असं तुम्ही आसूद गावचे, आम्ही गावतळे गावचे, जवळ जवळ एकदम असं बरं वाटलंय. तेच ना, तीच खासियत आहे कोकण महोत्सवची, इव्हेंट्सची खासियत असते की कोकणी माणसं भेटतात. हे म्हणजे स्पेशली आपल्या शॉपमध्ये काय भेटलं? हे ज्यूस आहे जे गाजर, बीट, डाळिंब आणि पेरू असं बनलेलं आहे. हे तू टेस्ट कर आणि तूच सांग मला कसं. नक्की नक्की. याच्यामध्ये हेल्दी ऑप्शन आहे. असं आमच्याकडे शेंगांचं सूप पण मिळतं. शेंगांचं सूप, कॉर्न सूप, डाएटसाठी खूप बेस्ट. सूप आहे, ज्यूस आहे. कसलं ज्यूस आहे? पायनॅपल ज्यूस आहे, हा मिक्स फ्रूट ज्यूस आहे. मस्त आहे, छान आहे. हॅलो हॅलो. आणि माझी ग्रामदेवता, चिखली गावची ग्रामदेवता, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी, आई झोलाळ वालसाई महाराज केलबाई, आई चंडिकेच्या चरणाशी नतमस्तक होऊन तरुण मित्र नमन मंडळ चिखली कांसवाडी गुहागर निर्मित साई सत्ता करतो मुंबई कांचन या वर्षातील 8वा प्रयोग आणि प्रयोग क्रमांक 190. करू प्रथम नमन, 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 वंदू देव गजानन, करू प्रथम नमन, वंदू देव गजानन, करू प्रथम नमन, वंदू देव गजानन, करू प्रथम नमन, वंदू देव गजानन. रिद्धी सिद्धीचा देवदाता, रिद्धी सिद्धीचा देवदाता, रिद्धी सिद्धीचा देवदाता, रिद्धी सिद्धीचा देवदाता, रिद्धी सिद्धीचा देवदाता आणि विघ्न निवारिता, रिद्धी सिद्धीचा देवदाता आणि विघ्न निवारिता, रिद्धी सिद्धीचा देवदाता आणि विघ्न निवारिता, रिद्धी सिद्धीचा देवदाता आणि उंच चांदन कस लख लख चमके, गोंधन पडलं दव बिंदूंच, चांदन कशी तुम्हालेही बघती, रागाला झोप मोड केली त्यांची, रवीन कशी तुम्हालेही बघती, रागाला झोप मोड केली त्यांची, रवीन कस लख लख चमके, गोंधन पडलं नव बिंदूंच, चांदन कस लख लख चमके, गोंधन पडलं. पहाट झाली, रवी उगवला, प्रकाश पडला दारी, किलबिल किलबिल आवाजानं झोप मोडती झाली, चला निघूया चला ग कंस नगरी, चला निघूया चला ग कंस नगरी, जाऊ बाजारी, जाऊ बाजारी, जाऊ बाजारी, जाऊ बाजारी.
सांगता मावशी तू आम्हाला ओळखलीस नाही जराशी मोर ये आम्हाला नाही ओळखलीस नाही नाही आता तुझ्या कानात जातोय का नाही महाराष्ट्रावर चाल करून आलाय म्हणायचा. अरे कुठं वाईट उसळती घ्यायची म्हटली की हर रात लोकं तयार असतात. आता पुण्याला न्याय जायचा न्याय जाणार नाही. अरे मागच्या वेळेस गेलं तर माझी दोन्ही डोपरा फुटली. आता गेला तर माझा काय फुटेल त्याचा नियम नाही. मी आज जाणार नाही. आता मी आज विश्रांती करणार. मंडळी कोकण जत्रेला बरीच अशी मजा आली. बरीच माणसं भेटली गावातली. आपले व्हिडिओ बघणारी चाहते मंडळीसुद्धा भेटली. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. आणि ह्या वर्षीचा मुंबईच्या रंगमंचावरचा शेवटचा प्रयोग असेल मला वाटते दादरमधला. आता जे काय होईल ते गावाला नाही तर आता डायरेक्ट पुढच्या वर्षी. असो आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.